आपल्या सोबत सध्या सुधीर आल्हाट देखील जोडले गेलेले आहेत, ज्यांनी या सगळ्या संदर्भातली कागदपत्र सुरुवातीला समोर आणलेली। सुधीरजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातला हा सर्वात मोठा घोटाळा आतापर्यंतचा असू शकतो, कारण याची व्याप्ती 100 कोटींहून अधिक असल्याचा दावा होतोय। काय कागदपत्र नेमकी तुमच्याकडे या संदर्भातली आलेली होती? तुमचं नेमकं या सगळ्या संदर्भातलं काय आकलन आहे आणि हा गैरव्यवहार नेमका कसा झाला, किती वर्षापासून सुरू होता आणि याच्यात कोण कोण जे लोक आहेत, अधिकारी आहेत, ते इन्व्हॉल्व्ड आहेत? नमस्कार। हा जो घोटाळा झालेला आहे, महानगरपालिकेने पीपीपी तत्व म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर 18 संस्थांचे करार केले, परंतु त्यामध्ये 10 ज्या संस्था आहेत त्या 10 संस्थांना त्यांनी 10 संस्थांशी करार करताना त्यामध्ये सांगितलेलं की आजी माजी नगरसेवक, आजी माजी कर्मचारी यांना मोफत सुविधा पुरवायच्या। त्या करारामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की त्यांचा उपचाराचा खर्च म्हणजे आजी माजी नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांचा उपचाराचा खर्च महानगरपालिका त्यांना देईल, असं कुठेही लिहिलेलं नसताना सुद्धा महानगरपालिकेच्या जे आता आरोग्य प्रमुख आहे नीना बोराडे ह्या एवढ्या म्हणजे ॲरोगंट आहेत की त्यांनी सांगितलं की मोफतचा अर्थ मी शोधते। मोफतचा अर्थ मोफतच असतो सर, तरी मोफतचा अर्थ हा सगळ्या कररूपी पैसा आहे, हा सगळ्या जनतेचा कररूपी पैसा आहे। आणि ह्या नीना बोराडे मॅडम ह्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या नाही आहेत, त्या शासनाकडून आलेल्या आहेत, परंतु ह्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो हा जो आहे तो डॉक्टर संजीव वावरे आणि त्याच्या हाताखालचे जे काही इतर डॉक्टर आहेत त्या सगळ्यांनी हा मोठा घोटाळा केलाय। आणि हा जो सर तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये खरी म्हणजे हे जे करार केलेत त्या प्रत्येक करारावर जे 18 करार केले त्या प्रत्येक 18 करारावर संजीव वावरेचा आहेत। हा डॉक्टर संजीव वावरेला हे सगळं माहिती असताना सुद्धा जेव्हा बिल त्यांच्याकडे येतं तेव्हा खालपासून वरती आल्यानंतर संजीव वावरे हा सहाय्यक आरोग्य प्रमुख असल्यामुळे त्याच्या सहीशिवाय बिल निघू शकत नाही। तरी सुद्धा संजीव वावरेला माहिती असून सुद्धा त्याने जाणून बुजून महानगरपालिकेची फसवणूक करून हा फक्त 100 कोटी आमच्याकडे आता जो मिळालेला आहे तो फक्त 23 पासूनचा डाटा मिळालाय। परंतु जर हा 17 पासूनचा डाटा शोधला तर हा 100 कोटींपेक्षा जास्त जाईल। नाही, पण मग सुधीरजी, तुम्हाला काय संशय नेमका की किती वर्षांपासून हा सगळा गैरप्रकार सुरू असू शकतो? 2017 पासून ते आजपर्यंत म्हणजे गेली 10 ते 12 वर्ष हा घोटाळा चालू आहे। हा एवढाच घोटाळा नाही तर ह्याच्यानंतर ह्या संजीव वावरेने ही जी टीचर्स म्हणून जी संस्था आहे, फक्त टीचर्स साठी नाही मी बोलत, सगळ्या 10 संस्था आहेत, परंतु एक हे टीचर्स मध्ये टीएचएस मध्ये ही जी संस्था आहे ह्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा आहे। संजीव वावरेने आणि यांनी जो करार केला होता टीएचएस ने त्यामध्ये लिहिलं होतं की जे यांचे पैसे येतील म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत म्हणजे राजीव गांधी होते किंवा आपल्या महात्मा फुले योजना आहे, ज्या ज्या योजनेचे पैसे येतील ते महानगरपालिका आणि टीएचएस यांनी संयुक्त खातं काढायचं, त्या खात्यामध्ये पैसे येतील। परंतु या संजीव वावरेने जाणून बुजून कोणतंही खातं न काढता जे सगळे पैसे आहेत हा टीएचएस वालाच वापरतो, म्हणजे तो टीएचएस वाला महानगरपालिकेकडून पैसे घेतो आणि प्लस तो ज्या केंद्र शासन राज्य सरकारच्या ज्या योजनेमधनं पण पैसे घेतो। हा घोटाळा 100 कोटीपेक्षा जास्त जाईल आता, म्हणजे 150-200 पर्यंत पण जाऊ शकतो। याची जर कसून चौकशी केली अजून खूप घोटाळे आहेत सर याच्यामध्ये। पण मग सुधीरजी कोण कोण असू शकतं यामध्ये? तुम्ही एक तर नाव सांगितलं डॉक्टर संजीव वावरेंचं, ऐका ना, आता संजीव वावरे तर हा नक्की आहे डॉक्टर, आणि त्याला वाचवणे आता नीना बोराडे। नीना बोराडे मी 15 दिवसापूर्वी भेटलो तेव्हा सांगितलं की या घोटाळ्याचं काय, तर त्या मला म्हटल्या की मी मोफतचा अर्थ शोधते। मोफतचा मी म्हटलं मोफत लिहिलं नाही त्याचं, त्याच्यामध्ये 31 नंबरचा जो प्यारा आहे टीचर्स बरोबर जो करार झालेला आहे त्याच्यामध्ये 31 नंबरचा जो प्यारा आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की आजी माजी कर्मचारी आजी मॅडम मोफत द्यायचं। त्याच्या खाली कुठेही लिहिलं नाही की यांनी महानगरपालिकेनी बिल सादर करायची आणि त्याला परत द्यायची, टीएचएस ला द्यायची, कुठेही दिलेलं नाही। तरी सुद्धा हे जाणून बुजून नीना बोराडे ह्या संजीव वावरे आणि त्याच्या हाताखालचे जे इतर डॉक्टर क्लार्क यांना वाचवायला जातात ते काय, तर माझं असं म्हणणं आहे की नीना बोराडेंना पहिली हकालपट्टी केली पाहिजे आणि नीना बोराडेंची चौकशी लावून त्यांच्यावर पहिला म्हणजे भ्रष्टाचार करण्यापेक्षा भ्रष्टाचाराला वाचवणारा जो डेंजर असतो त्या या नीना बोराडेंना पहिली हकालपट्टी करून त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर गुन्हा पहिला दाखल केला पाहिजे अशी माझी मागणी। आणि सुधीरजी, ज्या 10 वैद्यकीय संस्था आहेत ज्यांच्या सोबत हा सगळा करार झाला आणि ज्याची
कागदपत्र देखील आपण बघितली, आपण दाखवतोय प्रेक्षकांना सुद्धा की नेमकं काय आहे करारनामा, करारनामा नेमका काय आहे. मोफत शब्दाचा सोयीस्कररित्या अर्थ काढून हा सगळा गैरप्रकार सुरू होता. आपण 2017 पासून म्हणतोय तर 8 वर्ष आता झालेली आहेत. हा गैरप्रकार सुरूच आहे आणि कदाचित तुम्ही म्हणताय की 100 कोटींपुरता हा मर्यादित नाहीये घोटाळा, याची व्याप्ती आणखी जास्त असू शकते. 150, 200 कोटी, 300 कोटी पर्यंत जाऊ शकते अशी. 100% जाऊ शकतो सर. नाही तर मग आता तुमची नेमकी मागणी काय? म्हणजे चौकशी तर झालीच पाहिजे 100%. लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण चौकशीची मागणी तर करूच या. मात्र हा जो सगळा गौड बंगाल आहे, जे सगळं दिसतंय तसं बिलकुल तसं नाहीये. नक्कीच काही ना काहीतरी संशयास्पद आहे. हे ज्या वेळेला तुम्ही सांगायचा प्रयत्न केला, या संस्थांकडनं काही प्रतिसाद मिळाला, त्यांचं स्पष्टीकरण काही मिळालं तुम्हाला? त्यांनी काही प्रतिक्रिया दिली? नाही, माझा संस्थांशी काही संबंध नाही सर. माझा महानगरपालिकेशी संबंध आहे. महानगरपालिकेने त्यांना बिलं दिली. संस्थांनी किती पण बिलं जरी दिली तरी महानगरपालिकेने ठरवलं पाहिजे ना, आपण दिली नाही पाहिजे. बरोबर. हा महानगरपालिकेचा हा जो आरोग्य जो घोटाळा आहे आणि आरोग्य विभागात अजून मोठे घोटाळे आहेत. अजून म्हणजे आता तर अशा काही काही संस्थांना सर शहरी गरीब योजना जी आहे महानगरपालिकेने जी गरीब रुग्णांसाठी केली, ही शहरी गरीब योजनेमध्ये तर अजून मोठा घोटाळा आहे की जे पुण्यामध्ये राहत नाही परंतु त्यांचे पण खोटे आधार कार्ड, त्यांची बिलं पाठवून महानगरपालिकेने तो एक 100 ते 150 कोटी रुपये म्हणजे पुण्यामध्ये जेवढ्या 68 ज्या हॉस्पिटल दिलेत त्या काही हॉस्पिटलमध्ये हा घोटाळा चालू आहे की बाहेर गावचा माणूस येतो, तो शहरी गरीब खोटे कागदपत्रांनी काढतो आणि महानगरपालिकेचे अधिकारी चिरीमिरी घेऊन तो मंजूर करून टाकतात. सुधीरजी, मात्र हा जो सगळा आता घोटाळा आपण म्हणतोय की 100 कोटींपेक्षा अधिकचा आहे आणि तुम्ही या सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा पण करताय, पण हा विषय तडीस लावण्याच्या अनुषंगानं आणि असे गैरप्रकार थांबवण्याच्या दृष्टीनं चौकशी पुरतं हे मर्यादित राहावं का प्रकरण, का आणखी या संदर्भात काही मोठी कारवाई व्हावी? आपण या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे का, करणार आहात का? काय नेमकी त्याबद्दलची प्रतिक्रिया आहे तुमची? हो, मी जेव्हा महानगरपालिकेने जेव्हा तक्रार केली, सायबर टेनिस मी पोलिसांकडे पण तक्रार केली. परंतु पोलिसांनी महानगरपालिकेकडे कागदपत्र मागितली, ती आज तक्रार त्यांनी काही दिली नाही. फक्त गोपनीयतेच्या नावाखाली ही महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, आज संजीव वावरे सगळ्यांना सांगतो किंवा नीना बोराडे सांगतो की काही कुणाला देऊ नका, आणि आजपर्यंत कुठले झाले नाही. माझं तर असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचे जे देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांना माझी अशी विनंती आहे, आमच्या पुण्यामध्ये जे आमचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत, तसेच चंद्रकांत दादा पाटील आणि माझ्या भागाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न लक्षवेधी म्हणून घेऊन महानगरपालिकेची सीबीआय चौकशी करावी आणि जे दोषी आहेत संस्था चालक आणि डॉक्टर त्यांना गजाआड केलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं जी महानगरपालिकेची लूट झाली ती वसूल केली पाहिजे, अशी माझी प्रमुख मागणी आहे. बरं सुधीरजी, आपण पालिका आयुक्तांची या संदर्भात भेट घेतली होती का? आपण त्यांच्याकडे तक्रार केली होती का? कारण आरोग्य प्रमुख जर उडवाउडवीची उत्तरं देत असतील आणि सोयीस्कर अर्थ काढत असतील शब्दांचा, फिरवाफिरवी सुरू असेल, तर मग पालिका आयुक्तांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. आपण त्यांना विचारलं या सगळ्याबद्दल? सुधीरजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? सुधीरजींपर्यंत आवाज जात नाही कदाचित आपला. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र या सगळ्या प्रकारामध्ये काहीतरी गौडबंगाल निश्चितपणे दिसतंय, काहीतरी संशयास्पद निश्चितपणे घडतंय, असा दावा सुधीर आल्हाट यांनी केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.